उपदेश नसे हा कोणा, प्रेमळ हृद्गद विनम्र संवाद, साधक चरणी अर्पित संत कृपेचा पवित्र आस्वाद. काही अपवाद सोडले तर सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी कोणीतरी सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही त्या म्हणजे रहस्य. साधनेचं रहस्य असं आपला मूळ चातुर्मासासाठी विषय चालू. मध्ये जसे जसे संतांच्या पुण्यस्मरणाचे दिवस आले होते तसे तसे ते विषय मध्ये होऊन गेले. मूळ विषय चालू आहे ते तुकोबांचं संकेतन. चातुर्मासामध्ये हे चालू आहे तर त्याची परत एकदा स्मरण राहावं आणि पुन्हा परत पुढचा शनिवार आता शिबिरात येईल त्याच्यानंतर शनिवारी पुन्हा आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ म्हणून बरीच रहस्य आहेत. तर ते सांगावया गुज तुझे देवा म्हणजे आहे किंवा भगवंताचं काही गुज आहेच, गौप्य आहेच. रहस्य याचाच अर्थ गौप्य. ते त्याच्या साधनेमध्ये समावलेलं असतं. फक्त साधनेसाठी काय करावं, काय करू नये, किती करावं किती करू नये याविषयीचं जे म्हणणं आहे ते रहस्य शिकून घेणं किंवा समजून घेत राहणं, निदान आपल्या परीनं ज्यांना स्वतःला शक्य जाईल तसं करणं, यांना ते शक्य नसेल त्याने ग्रंथांच्या मार्गाने कोणा व्यक्तीच्या मार्गाने समजून घेत राहणं. बा त्यापैकी आपण जी पारंपरिक साधनं बघत होतो त्यामध्ये पूजा बघितली, सेवा आता चालू होतं, सध्या विषयी चालू होता, उपवासाच्या विषयी बघितलं, अनेक साधनं बघून झाली. तर तशी मोजकीच झाली पण तरी तेवढी झाली. जसं आता ऊर्जेचे स्रोत आहेतच, जसं पारंपरिक ऊर्जेचं जसं होतं तसं साधनामध्ये सुद्धा काही साधनं नवीन साधनं होतात. त्या अर्थाने की त्याच्याकडे साधन म्हणून आपण पाहिलेलं नसतं असे अर्थाने नवीन. ते काही नवीन निर्माण या अर्थाने काही होत नाही. भगवंताकडे जायचे मार्ग तो जेव्हा निर्माण झाला आणि हे सगळं खाली आपण पिपळ्यापर्यंत आलेले आहेत तेव्हाच परत जायचे मार्ग ठरलेले आहेत. त्यातले काही आपल्या लक्षात येतात, काही कोणाच्या तरी ठेवणीप्रमाणे त्याला अनुकूल असतात. तर त्यापैकी बघायचं आहे तर या अर्थाने जायचं म्हणजे आपण त्यावेळा पाहिलं होतं की जी गोष्ट डोळ्यांना सरळ दिसते आहे त्यात काही फार रहस्याचा विषय आहे, ते समोरच आहे. त्याच्या मागे काय आहे ते पाहणं ते माणसाला शक्य आहे. त्याच्याकडच्या डोळ्यामुळे त्यांना दृश्य दिसतं आहे आणि नुसतं दृश्य असून उपयोग होत नाही. आपल्याला कल्पना आहे आता हे लाईटचं काहीतरी झालं समजा हेही पुरवलं नाही समजा तर काय होईल, तर आपल्याला काहीच दिसणार नाही. डोळे आहेत पण दिसणार म्हणजे ह्याच्यात दोन गोष्टी तरी आपल्याला मिनिमम किमान ह्याच्या कामासाठी लागतील की आपल्याला डोळे असावे लागेल, त्यात बघण्याची शक्ती लागेल, असे डोळे असतील आणि जर तिथं प्रकाश असेल तर आपल्याला ह्या वस्तूचा इतकं साधं सरळ आपल्याला कल्पना आहे कमी नाही आहे काही. तर प्रकाश असला तर दिसतो पण एवढं हे वरवर पाहायला जसा प्रकाश पडला जशी वस्तू आहे तसं आपल्याला ती दिसते. यात रहस्य दिसत नाही, यात दिसतं ते बाह्यांग किंवा दृश्य दिसतं. माणूस दिसतो, अंतरंग दिसत नाही. असे जसे आहेत तसं हे आहे. त्यासाठी दिसायला कळायला बरेच प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे ठेवलेल्या आहेत. तर काय सांगू की समजा काही पत्नीने रवा भाजायला घेतले, अलीकडे त्यांच्याही मागे खूप साधनं इतर असतात आणि कुठेतरी ते आपल्याला जसं आता मोबाईल अडवायला लागतात कमरेला, पूर्वी जे छल्ले असायचे आता ते मोबाईलचे छल्ले असतात, आता आयपॉडचे छल्ले असतात. काहीतरी कानात घातलेलं असतं, बाहेर हॉलमध्ये बसलेलं सांगितलेलं असतं, कोणाला ते माहितीच आहे आपल्याला की मी भाजते मसाला ते सांगा. ते गाण्याच्या नादात त्यांच्या नादात आता अशा वेळेला ते भाजलेलं दिसलेलं पुढे राहिलेलं दिसतं, ते सगळं काढायला आपल्या लक्षात आलं नाही. अशा वेळेला सहसा मनुष्य स्वतःकडे बघत नाही, तो दुसऱ्याकडे बघतो. ही दृष्टी त्याला आहे.
त्यामुळं बाहेर जाऊन तुम्हाला काही सांगून ठेवलं होतं त्याचं काही तुमच्या लक्षात राहिलं. एवढं इकडं काळं पडलं हे सगळं झालं. माझं होईल मला अंदाज होता म्हणून तुम्हाला सांगितलं. त्यांना तर काही दुसरा पर्याय नसतो, ते त्यांच्या व्यापात अडकलेले असतील. असंच काहीतरी एअरपोर्टसारखं त्यांनाही व्याप असेल तिकडे. तर मग आता त्यांना सावरून घेणं भाग पडतं. ते नेहमी सगळ्यांना जसं करावं लागतं तसं ते करतात. मग त्यावेळेला ते म्हणतात की वाटलं मला जरा, पण काय झालं, सर्दी झाली, नीट वाचाय. ठीक आहे. 15 मिनिटांनी हेच स्वतः पत्नीला बाहेर बोलावून विचारतात का आज काय भजी वगैरे आहेत काय? अरे म्हणतात बरोबर आहे, रवा तो आहे गेला, भजी करायला ठेव. पण तुम्हाला सर्दी झाली एवढं विचारल्याशिवाय पत्नी आपल्याला काय सोडेल का म्हणजे? तेव्हा हे सगळं कळण्याचं काय, फक्त मध्ये अजून असं बरंच काय 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 पडलेलं आहे दिसतं. पुढच्या वेळेस सांगतो ही गोष्ट. आता कशी तरी आठवली पण ते वेळ होतो त्यामुळे. तर दिसायला डोळे हे आपल्याला त्या आवासाचं ज्ञान व्हावं म्हणून नाक, हे सगळ्या गोष्टी दिलेल्याच आहेत, त्याच्याने त्याचं काम होतं आहे. पण त्यावेळेला अजून 1-2 गोष्टी त्याच्यात असतात, त्याच्यात त्याचं मन लागतं. ते जर असलं तर मग आधीच्या रव्यात सुद्धा वास आला असता. बघताना त्याच्या पुढचं दिसतं माणसाला, नाही दिसलं तर त्याला कारण त्यात जे मन आहे ते त्यात नाही, आणि तशा तऱ्हेची इच्छा पण नाही. जर तळमळीची इच्छा असेल तर मग मन पण असतं, तो त्याचाच भाग आहे. मग डोळे पुरतात, प्रकाश पडतो, पण हे लागतं. त्यामुळे ते मन जर असेल तर ते. आता व्यवहारात पाहू, हे सगळं एकत्र आल्याशिवाय त्याच्यातलं रहस्य दिसत नाही. जर कळूनच घ्यायचं असेल, कळण्याचा भाग आहे, दिसण्याचा भाग आहे, असाचा भाग आहे, सगळे आहे. पण काही गोष्टी यातल्या एकत्र येतात, गोष्टी कळतात, पण ह्या सगळ्याकडे जो एक भाग आहे सगळ्या शरीराकडे लागलेला आहे. तहान आहे, भूक आहे, बाहेर निसर्ग आहे, तो रम्य आहे, अंक आहे, चित्र आहे, मनोरंजक आहे, सगळं आहे. हे सगळं आहे, हे सगळ्याकडे ते लागलेलं आहे. शरीरही तिकडेच लावलं, इंद्रियही तिकडे लागलं, डोळे कान नाक काय असेल ते तिकडे लागलं. प्रकाश आहे तो त्यासाठीच वापरला जातो आहे. म्हणून बरोबरी टी व्ही बसलेले आहेत तर तिकडे त्या कामी लागलेल्या लागू, त्याच्याबद्दल नाही. फक्त हे करता करता आपलं जे एक महत्त्वाचं काम आहे, ज्याच्यासाठी आपण जन्माला आलो, त्याचं रहस्य समजून घ्यायचं राहतं, ते गाठायचं राहतं. ते समजून घेण्याची जी साधनं आहेत त्यांचं रहस्य समजून घ्यायचं राहतं. तर यासाठी ही गरज आहे. बरं, कळून घेण्याची माणसात उर्मी नाही, मी मगाशी म्हटलं इच्छा आहे, ती नाही आहे असं आहे का? तर नाही, कळून घेण्याची इच्छा आहे, फक्त तिची जी दिशा आहे ती वेगळी आहे. अगदी जरी मोठा आवाज आला, आता इथे प्रकाश कमी झाला, काय लाईट गेला असतील समजा, आपल्याला चटकन लक्षात आलं, घराचा भाग आहे, लगेच लक्षात आलं. तसं बाहेर काय आरडाओरडा ऐकू आला, मनुष्य लगेच बाहेर काय झालं, झाला आवाज, तेव्हा काही आवाज झाला की लगेच लक्षात आलं. तर ही कळून घेण्याचा कसला झाला, ही उर्मी आहे माणसाकडे, ती इच्छा आहे. त्यामुळे पटकन मनुष्य अगदी बाहेर जाऊन उठून एरवी जो चटकन काही काम सांगितलं तर हलणार नाही, तो सुद्धा जागावरून पटकन जाऊन बरोबर दार उघडून वगैरे काय केलं, कसला आवाज आला, सगळी चौकशी करतो. ही नैसर्गिक आहे. वाद्य वाजतात मिरवणूक म्हटल्यावर, कसली मिरवणूक काय, वारात आहे का काय आहे काय तुमका. तेव्हा हे मूळ प्रवृत्तीला धरू नये खरं म्हणजे त्याच्याकडे जाणून घेण्याची इच्छा आहे, ती मूळ प्रवृत्ती आहे. तेव्हा तिचं साधनात रूपांतर करणं म्हणजे जिज्ञासा. जिज्ञासा हे एक महत्त्वाचं साधन आहे. तर त्या साधनानं, आता जिज्ञासा नवीन आहे का म्हणून मग अशी पार्श्वभूमी सांगते, सगळ्या अर्थाने, दिसण्याच्या अर्थाने, वाचण्याच्या अर्थाने, या सगळ्या अर्थाने ती आपल्याला काही त्या मार्गाने कळून घेतोच आहे. डोळे आहेत, प्रकाश आहेत, ती कळून घेण्याची इच्छा नैसर्गिक आहे, ती पण आहे, नाही असं नाही. पण ती कुठे, दिशा कुठे आहे तिची, ह्याच्यावर हे सगळं अवलंबून राहणार. तिची ह्या जर जगाच्या गोष्टींकडे दिशा असेल तर ती कळून घेण्याची इच्छा आहे. आता एखादा नवीन पदार्थ आहे, मनुष्य चौकशी करतोच, त्याला वास येतो, त्याला कळतं, चौकशी करतो, काय घातलं, कारण हे असं झालं नव्हतं,
म्हणजे त्याला ते आलं चौकशी करणं. म्हणजे जिज्ञासा नाही आहे, कळून घेण्याची इच्छा नाही असं नाही आहे, पण ती ह्या रेसिपीवर अडकली आहे. त्या अगदी जरी नुसतं शब्द असं कानावर आलं, लग्न ठरलं आता ठरलं, एवढं खरं म्हणजे पूर्ण विराम असायला पाहिजे की ठरलं आणि आपल्याला कळलं. पण मुले का कसं काय कसं ठरलं, काय ठरलं, कुठल्या काय कसं आहे असं एक वाटतंच. कळून घेण्याची म्हणून जी काही इच्छा आहे ना, ती कशी इकडं लागली आहे ते बघा. फक्त आता ह्याची दिशा भगवंताची काही संबंध नाही, एक व्यवहारातली गोष्ट आहे. पण ठीक आहे, ठरलं तर कसं ठरलं, काय ठरलं. आणि पुन्हा जवळच असतील तर अगदी हळू आवाजात मी काय बोलली वगैरे जे असतं फार नाही ना, काय करायचं काय सांगतात नाही. काय म्हणजे जिज्ञासा आहे, पण जिज्ञासेचं रूपांतर साधनात नाही आणि साधन करताना त्यातलं रहस्याकडे लक्ष नाही असं आहे. ही सुद्धा वळते, पण कुठेपर्यंत वळते त्याचे प्रमाण आहे आणि नंतर मग काय करायचं तेव्हा. तर हे सगळं ह्यातून होतं काय, एरवी ज्या दिशेला वळलेले आहेत त्यातून खूप माहिती गोळा होती. आता हे एक लग्न आहे तर त्याच्याविषयी सगळी माहिती गोळा होती. नाव गाव शिक्षण आमकं तमकं पगार प्राप्ती आमकं होणार का, कधी होणार काय होणार सगळं ती माहिती गोळा झाली. ही एक प्रपंचात माहिती गोळा झाली. तिचा तसा विचार केला तर आपल्याला काही उपयोग असेल असं पण नाही. काय त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे, ते तिकडे होणार. आपण गेलो नाही गेलो ते काय व्हायचं ते होणारच आहे. पण जिज्ञासा तिकडे वेळेला तुम्ही सगळं गोळा करून आणून डोक्यात ठेव. आता ते वागवणं, कारण कोणी विचारलं तर परत सांगायचं कारण तो पण त्याच्यातच असणार ना, कारण सगळं ते आपली आणि नॉन बाय कंपनी तसं ते आपलं ते तसं आहे. त्यामुळे ते पण ते विचार, मग ते पण आपल्याला परत ते सगळं द्यायचं आहे परत, ती पण एक करून मिळेल. त्याच्यामुळे ते सगळं द्यायला ते सांभाळावं लागतं. मग ह्याच्यात आपलं ते काय होतं ते भरून जातं, ते डिस्क भरून जाते हळूहळू. त्यामुळं प्रपंचात होते काय सगळं की ह्या सगळ्या जिज्ञासेनं हे सगळं भरून गेलेलं आहे. पदार्थ माहिती आहेत, लोक माहिती आहेत, संबंध माहिती आहेत, हे आहेत, बाकीच्या जगाची माहिती आहे, नसली तर ते आणून देणारे लोक आहेत, सगळं आहे. ह्या सगळ्यांनी भरून गेलेलं आहे. पण भगवंताचं गुज म्हणून काही आहे का, माझा जाण्याचा काही मार्ग आहे का, मला स्वतःला भय का वाटतं, मला स्वतःला राग काय येतो, माझ्या मनाविरुद्ध झालं की माझी मनाची स्थिती कशी असते, मला ह्याच्यातून कुठे मार्ग अजून आहे का, किंवा ह्याच्यात काही शाश्वत नावाची गोष्ट आहे का. इकडे कुठे ही जिज्ञासा वळली आहे काय, ती सगळी इकडे वळते. ती सहज नैसर्गिकपणे सहजपणे वळते इकडे. पण त्यासाठीच त्याला साधन म्हणायचं तेवढ्यासाठी. ह्या जिज्ञासेचे काही शिकवायची गरज नाही. ते ऐकून बावून सगळीकडून तसंच असल्यामुळं ते आपापच होत्या. प्रश्न हाच आहे की वळवण्यासाठी काय करायचं आणि ते आपल्याला का वाटू नये असा प्रश्न आहे की त्याचे आपल्याला जिज्ञासा इकडे का वाटू नये. हे खरं सांगायचं तर एक भ्रमच आहे म्हणायचा हा. पहिल्यापासून लहानपणापासून बा माणसाला इतक्या गोष्टी अचानक घडताना दिसतात. हा पाऊस पडतो, अमुक होतं तमुक होतं, ते दिसतंय नुसतं साधं. त्याच्या पलीकडच्या गोष्टीसुद्धा त्याच्या अनुभवाला येतात काही वेळेला. तर त्याच्या ऐवजी हे जे काय ओतलं जात आहे इकडे सगळं, मला आता बातम्या देऊ का, तासाला देऊ का, मला हे करू का, गाणं ऐकायचं का, आता मला अमुक करायचं का, हे सगळं येतं ते सगळं ओतून त्यांना भरलं जातं आणि त्याच्यात सगळा त्याचा काळ त्याच्यात सगळा गेलेला आहे. आणि त्यामुळं कदाचित ह्या जसं एखादा पालापाचोळा गोळा व्हावा आहे जिज्ञासेवर मूळ आणि त्यांनी शेवाळाने मूळ पाणी दिसत नाही सवं, तसं काहीतरी ह्याचं झालं. एवढी गोष्ट खरी हे साधन खरं म्हणजे माणसाकडे उपजत आहे. एखादं साधन योग आहे, एखाद्याला शिकावं लागेल कदाचित, कधीतरी प्रथम तो शिकावा लागेल. काही ज्ञान आहे कदाचित शिकावं लागेल, पण मूळ ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये ते असताना सुद्धा त्याला ते साधन म्हणून सहजपणे ती उपयोगाला येऊ नये. आणि ह्या सगळ्या बाबतीत मात्र काहीही न करता सहजपणे उपयोगाला यावी हे आपल्या लक्षात आलं तरच, म्हणजे लक्ष दिलं तरच कदाचित स्पष्ट होईल. हे आपण माणूस आहोत, बाकी इतके प्राणी आहेत, पण आपल्यात काय फरक आहे नक्की की त्यांच्यापेक्षा आपल्यामध्ये काय वेगळं ठेवलेलं आहे. बाकीचं ताणभूक तर काय ते सगळं चारा खात आहेत, ते काय तर काही प्रश्न नाही. म्हणजे आता मनुष्य चारा खातो अलीकडे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे तोही विषय वेगळा असेल. पण ते सगळं आहेच की, जे सगळं त्यांच्याकडे पण आहे. माझ्याकडे मनुष्य म्हणून काय आणखीन वेगळं आहे, तर त्याचं माझं वेगळे पण काय, किंवा निदान मला जे सुखदुःख होतात, जे चढउतार होतात, जे फायद्या तोट्याच्या वेळेला चित्त हलतं, ते सगळं काय आहे आणि त्याचं स्वरूप काय आणि त्याचं काय मला करता येईल का, त्याच्यासाठी काय मार्ग आहेत, अशा तऱ्हेनं कोणी. बरं किती प्रश्न आहेत तसे, अमुक यांच्या पोटी जन्म आला, ठीक का आलो, याला काय होतं, ती परिस्थिती तशी का होती, याला काय होती, म्हणजे निदान आज तरी विचार करायला सुरुवात केल्यावर उत्तर नाही.
विचार करायला गेल्यानंतरचा प्रश्न वेगळा आहे. पण ही जिज्ञासा ज्या वेळेला ते विचार करायला जाईल त्यावेळेला हे सगळं आहे. पण असं पद्धतीने काय जन्माला आलो, या ठिकाणी का राहिलो, तिथे का होतो, इथे का आहे, पुढे कुठे आहे, काही कशाचं आपल्याला ह्याचं काही सांगता येत नाही. इतक्या गोष्टी आपण ह्या सगळ्या करतो, एवढं सारखं रोज जगतो. पण ह्याच्यामध्ये हे रोज घडते काहीतरी. म्हणजे आज एक मनुष्य इथे आहे, आता आपल्या नोकरीमध्ये अनुभव असेल आपल्याला किंवा धन्यवाद असेल त्या परीनं, की त्याचे काय, त्याचं नोकरीचं काय असतं काही कळत नाही. तो प्रयत्न करतो आणि मला हे गाव नको आहे, ते गाव नको आहे, अमुक ठिकाणी पाहिजे, तमुक ठिकाणी पाहिजे, काही केल्या काही होत नाही. आणि एक दिवशी अगदी त्याला रिपोर्ट येतो, तुम्ही आजच्याच तुमची वाटी आहे जा तिथे ऑर्डर. आणि त्या दिवशी त्या गावात ज्याचा सगळं अगदी आता आयुष्य जाते का काय असं वाटत असतं, तिथून तो एकदम दुसऱ्या वाल्या. असं ते का घडलं आणि तसं त्या दिवशी का घडलं आणि त्याच्यामध्ये काय आहे का, असं काही उगाच चालले का जगात काहीतरी. यातलं काही उगाच आम्हाला पडत लागला नाही, काय पेरवलं चुकू लागलं आणि हे होतच नाही आहे. हे असं कसं होईल. जे ह्या गावाचं काय माझं आपण साध्या भाषेत दाणापाणी म्हणतो तसं ते तसं इथं दाणापाणी संपलं, तिथं गेलो ते दाणापाणी का होतं आणि आता ती कुठं आहे आणि किती दिवस आहे. हे ज्याने नोकरी चाकरी केली असेल किंवा प्रपंचसुद्धा केले असतील ते ह्याच गावात मी या कारणासाठी का आलो काय माहिती नसतं. धमक्यांचीच का लग्न झालं, धमक्याचीच का झालं नाही, काही कशाची उत्तर आपल्याकडे काही सांगण्यासारखे नाहीत. मग निदान ते शोधून काढण्याचं जिज्ञासा त्यासाठीच आहे ना. ज्ञातुम इच्छू ती जिज्ञासू ना. ते ज्याला कळून घेण्याची इच्छा आहे तोच जिज्ञासू. तर जिज्ञासा ही माणसाकडे उपजत आहेच. तर ती जी आहे ती इकडं वळली तर हळूहळू हे इथे दाणापाणी याचा अर्थ काय, इथे सुखदुःख याचा आज अर्थ काय, त्याच्या पलीकडे काय, हे सगळं बघण्याकडे मनुष्य जाऊ शकेल. गेला तर त्याला जसं एखाद्या रोगाचं मूळ सापडावं आणि तो बरा व्हावा. तसंही आहे ते सुखदुःखाचं असेल, ह्या दळामण्याचं असेल, काय बदलांचं असेल, चढउतारांचं असेल, मनाविरुद्ध मनाप्रमाणे याचं असेल, ते सगळ्याचं मूळ जर एकदा आपल्याला काही सापडलं आणि त्या मुळाला पुन्हा मूळ असतं ते जर सापडलं तर ते जर सापडलं तर सापडलं सगळं. हे तर काही ठीक आहे. म्हणजे ह्या काही किरकोळ गोष्टी आहेत. म्हणजे त्या दगडात तो देव असतो का, तर देवाच्या दृष्टीने म्हटले काही अडचण नाहीच आहे. तसं आहे ते काय प्रश्न अनेक संतांना विचार केला की तिथं ते आहे का, तिथे त्या असण्याला अडचण काहीच नाही आहे. मग तुम्हाला दिसण्यात काही अडचण आहे तेवढी दूर करा. त्याचं उत्तर त्यांना दिसतच आहे. तो बा कैवल्याचा गाभाच आहे त्यांना. त्यामुळं तिथं ते कैवल्याचा गाभा आहे त्यांच्या दृष्टीनं, कारण त्यांना मूळ कैवल्य सापडले. त्यामुळं हा त्याचा गाभा तेच ते रहस्य. तो गाभा सापडलेला असल्यामुळं तो इथं त्यांना व्यक्त होतो तेवढा बसवतो त्यांना. त्यांचं जे काही हे आहे त्याच्यावरची जी भक्ती आहे तिच्या पोटी त्यांना तो जिवंत आहे आणि तिथे तेवढं पुरतंही जाणार. म्हणजे प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी येणार, एवढं ती मूर्ती बघितल्यावर येते त्यावेळेला त्यांना तो काय असेल ते तर त्याची कल्पना आपल्याला येऊ शकते. म्हणजे ह्यांना ह्याचा गाभा सापडलेला आहे, रहस्य सापडलेलं आहे आणि ते इतकं सोपं आहे खरं म्हणजे की त्यांना असं आपल्या समोर सापडलेली वाईट दिसतात. तर ही सगळी सांगून तेच जात आहेत आपल्याला. तेव्हा सांगाव्या गुजं तुझे देवा हे आहेच. कुठेतरी हे संत त्यांना भेटलेच. आता त्यांना नाथनंगे बाबा भेटले, त्यांनी काय सांगायचं ते सांगितलेलं आहे, तर काय काळजी ते कळलेलं आहे. म्हणून आवडीचे संत आता जे झाले ते पदाच्या संदर्भात आहे की त्यांना ते कळलं की हे आहे. अमुकच माणसं वाटायला येतात, किती प्रश्न आहेत खरं म्हणजे, पण ह्या प्रश्नाचा कोण काय विचार करत नाही. तो ते त्यांचं ते काय ते चाललेलं नाही. आता सांगितलं व्यवहारात जसं लग्नापारी असतं तसं ते तिकडे चालू असतं. ते सेलिब्रिटी त्यांचं काय होईल, हे होईल का, त्यांचं बिस्कट येईल का, म्हणजे दूर जातील का, काय पुढच्या घरावरपर्यंत चेन नाही, त्याला जनावरपर्यंत चेन काय करायचं. आता वास्तविक खरे माझे प्रश्न किती वेगळे आहेत आणि ते मला खरंच सोडवण्याची, खरंच जिज्ञासेची तिकडं लावण्याची गरज किती आहे. तर त्याच्यात माझं काय ते माझं काय व्हायचं ते त्याच्यात होणार आहे. त्यांचं काय व्हायचं ते त्यांचं ठरलं, त्यांना पैसे पण मिळायचं, ॲडव्हान्स घेतलेलं आहे, उरलेलं काय ते कार्यक्रम झालं देतीलच त्याला, हे सगळं त्यांचं झालेलंच आहे. पण मला त्याच्यात काय ती जिज्ञासा माझी तिकडे जावी झालं तुमच्या कानावर आला जावं, व्यवहारात सुद्धा काही हो तुमच्या कानावर आलं का, तसे ते सगळं तिकडे वळ आहे. त्यामुळं हे सगळं असं झालं. म्हणून हे संतांना हे सगळं सांगावं लागतं की ही जिज्ञासा एवढी मोठी उपजत दिलेली गोष्ट आहे. काय असे काही कठीण मार्ग आहे बाबा, योग मार्ग ते कठीण साधन आहे, सामान्य नामाचं घेणे हे जे काय आहे ते तेच आहे. मग ते सांगतायत की असं आहे, तर ही उपजत आहे. तर ती जिज्ञासा इकडे लावली तर मग त्याचं महत्त्व किंवा काय वाटेल किंवा मार्गही मिळेल. खरं सांगायचं तर मनुष्य जन्माचाच कोड आहे. आपले जर विचारच करी गेलं तर मनुष्याच्या जन्माला का आलो हे सुद्धा कोड आहे. खूप वेळेला आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की हे बाजूचं पुत्रवान जर मी का नाही आणि मी माणूस का आहे याचं सुद्धा उत्तर आपल्याकडे नाही आहे.
शोधल्यानंतर सापडतं. उत्तर तर आहे ना, प्रश्न आहे म्हटल्यावर उत्तर आहेच. पण मी मनुष्य आहे आणि मी इतर कोणी नाही. ते ज्या वेळेला काही वेळेला असं ते हे मारतात, दगड वगैरे मारतात, तुम्ही प्रसंग बघितले असतील. काही वेळा आपल्या ह्याच्यात वाघप्रचारसुद्धा याच्यामध्ये आपले आहे की कुत्र्याच्या मोतीनं वेळा म्हणतात बघा. आणि खरोखर आपण किती लोकांनी हायवेला प्रवास केला आपण बघितलं असेल. अक्षरशः ते चिडून गेलं असतं. ते कुठून तरी पळत होतं, आडवं कोण जातं काय काय ते कुठला ट्रक नाही काय, मला काही त्याच्या पुढे सापडत नाही, काही नाही. जे त्यावेळेला त्या जन्माला मी का नाही आणि ह्या जन्माला मी काय आहे आणि ह्याच्यात फरक किती आहे. मनुष्याला सिग्नल आहे, त्याला कळतंय इथून ओलांडू नये, इथून जाऊ नये, इकडे भावा तिकडे भावा, हे करावं. ते पुढे जाते, मागं येते, सगळे भयाचा व्यापार आहे. त्यामुळे ते अंगावर आलं की म्हणजे जसं जायला नको तिथं ते पळून पुन्हा तिथं जातं आणि त्या अंगावर निघून जातं. आता ह्यात काय नक्की कमी पडलं आणि माझ्यामध्ये काय केलेलं आहे की ज्यामुळे मी आज इतक्या सुरक्षितपणे स्वतःच जातोच आहे आणि इतरांना सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझ्या मनुष्य जन्माचं कोडच आहे म्हणामध्ये. तेव्हा मनुष्य जन्माचंच मूळ कोड सोडवून ते रहस्य समजून घेऊन त्याही जीवातून मुक्त होण्यास खरं माणसाची मर्दुमकी जर काय असेल तर त्यात आहे खरं. ते कोण सांगणार आणि कोण ऐकणार हा प्रश्न आहे. ते ज्याने ऐकलं, ज्याने सांगितलं असेल किंवा ज्यांच्या मार्गाने कळलं असेल, काय ग्रंथातून काय कुठूनही काय, तर ते लवकर परिचित होत नाही. हीच अडचण आहे. जितकं लवकर परिचित होईल तितकं मनुष्य सोडवायला लागेल. कोण आहे त्यासाठी सोडवायला लागल्यानंतर उत्तरं सापडतात. आणि एकदा उत्तरं सापडली की बाकीचे प्रश्न उरत नाहीत. आपण बाकीचे प्रश्न सोडवतोय आणि कोण सोडवायचंच राहिले. ते सुटलं तर हे सगळं आपोआपच सुटणार आहे. मग हे माझ्या वाटेला लागलं, ते माझ्या वाटेला का नाही, ते हे काय मिळालं, ते काय मिळालं, काय त्याचं ठीक आहे. आजचं मूळच कोणं मला सुटलेलं आहे, कशा आलो काय आलो ते. तर मग ह्याचा काही प्रश्न येत नाही. तेव्हा ह्याचं रहस्य काय, थोडक्यात जिज्ञासा ह्या मूळ साधनाचं रहस्य जर काय असेल तर जिज्ञासा ही ईश्वरप्राप्तीचं साधन आहे हे कळतच नाही, हेच त्याचं रहस्य. माझं जिज्ञासा प्राप्तीचं उपजत साधन जिज्ञासा हेच आहे, हेच कळत नाही, हे त्याचं रहस्य. म्हणजे एखादी वस्तू असावी ती वापरता येऊ नये, तशातला प्रकार आहे. ती वस्तू या कामी वापरता येते. अनेक वेळेला अनुभवी वैद्य असतात, तर त्यांना जर एखादा फोन केला आणि काहीतरी होतं आहे, जसं आपल्या जुन्या आजीबाईंच्या बट्ट्यात जसं जे असायचं, तर तो वाद घ्या, काय ते असं करा, असं तसं ते नुसतं तिकडून सांगतात. तुमच्या घरात अमुक बाजूला तुम्ही शेजारी झाड लावले, त्याच्यात ती 2 पानं सोडून किंवा पाण्यात उकळून झालं, एवढं बस आहे त्याला. हे एवढ्याशावर होणारे काम असतं खरं सांगायचं तर. ते गोष्ट ते सांगितलं की ती पानं जरी 100 तिथं असली की आपल्याला ते जर माहीत नाही आहे उपयोग, तर जसं आजार सोसत राहतो मनुष्य, हे सोसत राहण्याला तिथे बाजूला औषध असून माहिती नाही म्हणून ते वाया जातं. तर हे जसं जातं तसं माणसाची अवस्था ह्या मनुष्य जन्माच्या जाते. जी मर्दुंगी करायचं शास्त्र त्याच्याकडे दिलेलं आहे ती जिज्ञासा. ती एकदा सुरुवात झाली, तिची जी दिशा आहे ती चुकीच्या ठिकाणी वळली, इकडं वळली की चालला म्हणून तिकडे. इकडे तर प्रवास चढाचा आहे, बरोबर आहे, थोडा त्याला मदत घ्यावी लागेल. इकडं खाण्यापिण्याला मदत नाही घ्यायला लागेल त्याला, ते खातोच होता. पण जिज्ञासेत त्याला कोड सोडवायचं असेल तर मदत घ्यावी लागेल. ठीक आहे, ती पण मदत तिकडे ठेवलेलीच आहे. ज्यांनी मार्ग ठेवला आहे त्यांनी त्याला सोबतही ठेवलेली आहेच. तर ते आहे. आणि हे रस काय होतं हे कळत नाही. म्हणजे ईश्वरप्राप्तीचं साधन आहे हे कळतच नाही. आणि कळत नाही म्हणजे खरोखरच कळत नाही. म्हणजे हे जे यात म्हटलं आहे, आपल्याकडे आता गुळवणी महाराज आपल्याला माहिती एवढे महानियोगी आहेत, पण शाळेत एक चित्रकलेचे शिक्षक तसा विचार केला तर व्यवहार. त्यामुळे संबंध नोकरी होऊन रिटायर झाले, सगळं झाले, तरी सुद्धा आपलं शाळेत आलं की शाळेतल्यासारखे घरी गेले की योगी आहेत. काय सापडले रस्याचं काहीही. संतांच्याकडे रस्याचा बाजार मांडलेला नसतो. जिथं रहस्य नसतं तिथं बाजार असतात. असं काय जिथं रहस्य तिथं बाजार नसतोच. कारण हा फुलाचा सुगंध असतो, तो पोचेल त्याला तो येतो. ते काही घेऊन बाजारात जावं लागत नाही. तेव्हा बाजारात घेऊन जावी लागतं ती विक्रीची फुलं असतात. आणि ही जी आहेत ती देवाच्यासाठी फुललेली फुलं असतात. त्याच्यामुळे तिथे येणाऱ्याला देवाचा सुगंध येतो, ते बरोबरच आहे. तर त्याच्यासाठी जो उत्सुक आहे तत्पर त्याला ते कळतं. मग त्यांच्याकडे येणारी जी माणसं आहेत त्यानंतर ती माणसं कोणी ती थोर त्यांनी चौकशी केल्यानंतर ते असं तिथे राहतात का वगैरे असं ते चित्र मास्टर म्हणा ते माहिती अशी उत्तरं मिळाली. आणि मग ते त्यांच्याकडे गेल्यानंतर अहो तुम्हाला काय चित्रकाराचे मास्टर तुम्हाला काय माहिती, त्यांच्याकडे काय अधिकार आहे, तर मग हे सगळं बाकी व्यवहारानं काय
तेव्हा असं कुठेतरी त्याची ओळख पटायला सुद्धा कोणीतरी, म्हणजे ज्यांना हे त्यांच्या बाबतीत घडलं, ज्यांनी चौकशी केली ते प्राध्यापक किंवा आणि बाजूचे शिक्षक म्हणणे आम्ही त्यांच्याबरोबर काम, आम्हाला माहिती आहे इतके हे काय असेल. मग ते त्यांच्याबरोबर घरी गेल्यावर मग त्यांच्या ते लोक पाहिले, त्यांना ते काय देत आहेत हे पाहिले, विद्या काय आहे यांच्याकडे, काय त्याच्यामागे व्यासंग असेल ते पाहिलं. मग स्वामींचं काय, त्यांचा संबंध ऋणांबंध कसा आणि काय असेल बाकी सगळं आपल्याला त्यांच्या चित्रातून वाचायला. पण हे सगळं कोणीतरी ते केलं काम, काहीतरी निमित्त झालं, तेव्हा कोणीतरी जागृत झालं. ते जे काय असेल तीही त्याच्याही मागं, म्हणजे म्हणून म्हटलं हे सुद्धा एक कोडच आहे की त्या माणसाने त्यांना त्यांचा पत्ता काय विचारावा, त्यांना मग हे जाऊन तुम्ही जरा मला घर दाखवाल का काय म्हणावं आणि तिथेपर्यंत काय देऊन सोडावं, मग त्यांना ते कानावर का पडावं, मग पडल्यावर आजपर्यंत आपण कसं आलो, आज हे काय आहे, हे कधी कसं कळलं, हे सगळ्याचं सुद्धा काहीतरी कुठं असलं पाहिजे. हो कुठून कोणाच्या पुढे कोणाकडे जात नाही आणि हे कोणाला विचारत नाही, ते गेलेच ते शोधत, पण त्यांना काय विचारावं आणि ह्यानं जे माहीत नाही ते त्या निमित्ताने काय माहीत व्हावं, हा सगळं हे सुद्धा एक कोडच आहे. तर अशी जर सोडत गेला मनुष्य तर त्याच्या लक्षात येईल की अरे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग होता, तो दाखवणारा हा त्या निमित्ताने भेटला, त्यांचं आधीच माहिती आहे त्याला, हे आपल्याला भेटवून देण्याचं काम केलेलं आहे, दुसरं काही नाही. हे पण एक कोडच आहे. ते सुटलं तर आता पुढे मग ते सांगावे गुजर तुझे तेव्हा मग ते तेव्हा कळे सुख, आता तेव्हा कळे सुख, पण तोपर्यंत ही जिज्ञासा वळत नाही, तोपर्यंत तिने जे काही गोळा करून ठेवलेले ते काढावं लागणार ना सगळं. तेव्हा किंवा त्याच्याकडची दृष्टी वळवावी लागेल, मग हे सगळं आनंदाकडे जाईल. तेव्हा पहिलं असं की ते कळत नाही. आता दुसरी गोष्ट आहे की आत्ता म्हटलं तसं हे सगळं इकडे वळलेलं असल्यामुळं त्याविषयी जिज्ञासा पटकन उत्पन्न होतं. म्हणजे प्रपंचाकडे इतकं वळलेलं आहे की अगदी नुसतं जरी नवीन कळलं की नवीन एक हॉटेल आहे, नाव कळलं नसतं, कुठल्या तरी आमच्या रोडला ठीक हायवे म्हणून गाडी घेऊन 2 किलोमीटर पुढं माग सापडेपर्यंत शोधत. ती जिज्ञासा आहे, तिच्यासाठी त्याला काही पेट्रोल वगैरे खर्च द्यायला लागत नाही, रिएम्बर्समेंट वगैरे काही नाही, स्वतःच्या ह्यानं जातो, पायाने जातो, आम्ही गाडीने जातो, ते शोधून काढतो आणि खास आहे वगैरे कळलेलं आहे जरा ते ही इकडं चटकन वळलेलं आहे. एवढाच ना सांगितलं तर बघू मग जाता येतात, ह्याच्यासाठी पुढं गेलेला अहो मागं राहील मागे चला. इथे कशी इकडे वळल्यावरती कशी जिज्ञासा काम करते आणि तिकडे वळल्यावरती ती कसा वेळ घेते ते आपल्याला कळतं. सहज पुरुष कळतात, समाध्या कळतात, उपासक कळतात, हे सगळं कळतं. पण कळलं तरी सुद्धा त्याचं काही जागृत होत नाही. त्यावेळेला असं वाटतं अजून आपला योग आहे, तिकडे जायचं, आमच्या मनात खूप वर्ष ठीक आहे. कारण आता असं म्हणजे का तसं झालं हे पण त्याच्या मागं शोधावं की असं तरी का झालं असेल. त्याला कृष्णमूर्ती म्हणत तसं जिज्ञासा ही फ्लेम ऑफ इन्क्वायर आहे. जिज्ञासा ही ज्योत आहे माणसाकडे दिलेली, फ्लेम ऑफ इन्क्वायर, आणि ती जन्मतः त्याला असते. खरं सांगतात जन्मतः मुलांना सुद्धा तुम्ही ती ज्या वेळा पक्ष्यांकडे बघत असतात, ते दाणा टिपून जातात ते बघतात, पानावर बसलेलं ते बघतात, त्यावेळेला त्यांची सगळी जिज्ञासेचे ते विषय सगळे ते असतात. पण आम्ही आहोत ना बाकीचे सगळे मोठी माणसं, त्यामुळं आम्ही त्यांना झाडांकडे पगवत नाही, त्या पक्ष्यांकडे पगवत नाही, आपण त्यांना खेळणी तिथे एवढं मांडून ठेवलं तिथं अवघ्या परमेश्वराने सगळं मांडून ठेवलं. पण त्याला तिथं त्या झाडावर पक्षी गेला ते कसं बघत असतं बघा. अंगणात स्वपडलेलं मुलं असं इकडून तिकडे जाताना बघतं, ते किती आनंद होत असतं. त्याला ठेवून ठणठण काहीतरी ते कोकिळ ऐकते, चिवचिवाट ऐकते, तर त्याच्यात त्याला जो आनंद मिळालेला आहे. मग त्याचं ते रेकॉर्ड करून आणून चिवचिवाटाचं त्या गाण्यात घालून बरोबर. मी म्हणतो तेही खरं आहे, कारण वडिलांना वळण आहे ते त्याला ते लावणार. आता त्यांच्या हातात तरी त्यांचं काहीतरी कोणतरी असं केलं म्हणून ते तसंच करतात आणि मध्ये त्यांनी काही वेगळं केलं नाही, त्यामुळे हे असं झालेलं आहे. चुकला असेल तर प्रवास दुरुस्त करता येतो, पण कळला तर तेही होऊ शकतं. पण नसेल तर सर्वसाधारण असंच जे वळण लागलं ते वळण मनुष्य लावायला जातो. तेव्हा ते त्याला सांगतात. ते भजन ते चालू असलं की मुलांचे अगदी एकाग्र असतात. भजनचं आहे, टाळ वाजते किंवा आणखी काय होते, प्राण वाजते, मुलांचं किती एकाग्र त्याच्यात असतात. ती खरं त्यांना ते उपजत ते आहेच, ती जिज्ञासा आहे कसं वाचतं ह्याच्यातनं, हा तसाच नाद कसा येतो ते. ह्या ही जी साधनं आहेत सबल्याची काय पिठली काय आमकं काय ही सगळी टाळ आहे, मृदंग आहे, त्यांना एकदम ते इतकं त्यात ते असं वाटतं की यात बघावं. म्हणजे खेळणं जरी आपण दिलं तरी बघा तुम्ही की जी मुलांच्या म्हणजे फ्लेम ऑफ इन्क्वायरी ही अगदी पूर्ण प्रदीप्त जिवंत म्हणजे सुरुवातीच्या जन्माच्या सुरुवातीला असते. फक्त ती स्मुदळ ते म्हणले की ही सगळी हळूहळू आपण शांत करून टाकतो. ते झाडण पान पक्षी तुला काय करायचं हे तुला सगळं आणून दिलेले नाही. तर ही चित्र बघ, अरे चित्र तिथे समोर जिवंत चित्र आहे, चित्र घ्यायचं ना बघ त्याला.
पण त्याला चित्र दाखवा, त्याच्या खाली नाव, मग ती स्पेलिंग, मग ते अमुक, ते सुविधा रस्वं दीर्घ आहे ते सगळं. म्हणून विनोबा म्हणले पुढच्या जन्मी आधी येणारच नाही, म्हणजे जन्माला पण आलो तर शाळेत जाणार नाही, आपल्या शिकणार नाही. कारण एवढी शाळा असताना, आणि पूर्वीच्या जे लोक त्याच्या पूर्वीच्या मागं गेलं तर असतील, जे काही जुने असतील त्यांना माहिती पण असेल की खरं पहिलं शिक्षण तिथेच आहे. हे जे काही व्यवहाराने करावं लागतं ते ठीक आहे, ते पुढचं शिक्षण आहे. तर खरं जे शिक्षण आहे ते तिथं आहे. तेव्हा ते भजन आहे, ते प्रदक्षिणा घालून त्याला आनंद होतो. म्हणजे ते सगळं खरं म्हणजे त्यावेळेला ते तसं चालू असतं. पण ते मोठे जे वळण लावणारे असतात की आहे आपल्याला वळण देणारे त्यांना, तर ते जे वळण लावणारे आहेत ते म्हणतात हे प्रदक्षिण, हे काय भजन, हे काय वय आहे मुलाचं, त्याला शिकव. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी सांगणारे आजूबाजूची सुद्धा, जर एखादा नेमकं पालक निघाला नेमका की तो भजन करते, करू दे बाबा त्याला, टाळवरती वाजू दे बाबा त्याला, असं जर असलं नेमका ह्याने म्हटलं, तर बाकीचे सांगणार आहे किती त्याला की हो हे काय वय आहे, त्याचं वय आहे का भजन करायचं, त्याचे काय ज्ञानेश्वरी आता हे काय वय आहे काय ज्ञानेश्वरी वाचायचं. आता ह्यातल्या कोणाच्या वयाचं खरं चुकलेलं आहे हे आपल्याला, आपण ऐकतो वाचले म्हणून आपल्याला कळू तरी शकतं, पण नसेल तर त्याला हेच सांगणारे जास्त भेटतील. कारण मुळात जे दिशा सगळी तिकडे राहिली जगाची, तर त्याला काय करायचं. त्यामुळं मूलसुद्धा बघा तुम्ही की रहस्याची प्रवृत्ती मनामध्ये कशी आहे, आणि ती कशी नंतर हळूहळू फक्त इकडे वळते आणि तिकडे जात नाही, कशी आहे. अगदी साधं बघा तुम्ही, एखादं काहीतरी ते रगी दिवे लावणार वगैरे काहीतरी असतं, ते खेळणार म्हणजे ते वाचतं, काय दिवा काहीतरी होतं, ते मूल त्या दिव्याकडे बघत बसत नाही, ते 5-2 मिनटं बसतं, पण नंतर हळूहळू ते दिवा कुठून भेटतं, ते काय, हे रहस्य शोधण्याचाच मार्ग आहे ना, दुसरं काय वाचतं काय. ते त्याला उघडून हवं असतं, ते उघडून दिवा कुठं लागतं, किंवा ते काय होते नक्की, किंवा काय वाचतंय तर ते कसं वाचतंय. ते नुसतं ते ऑन ऑफ त्याला दाखवून चालत नाही, ते हे केलं तर खटका बटक आवाज येतो, खटका इकडे येतो, हे त्याला पुरत नाही. त्याच्या दृष्टीनं खटक्यात काय की त्याच्यामुळे आवाज बरोबर ते झालं पाहिजे. हे ते सुद्धा, म्हणून ही मुलं खेळणी तोडमोड करतात किंवा असं जे आपल्याला वाटतं तसं नाही, ती उघडून त्यांना रहस्याची स्वाभाविक जिज्ञासा आहेच मुळामध्ये. पण आता हे आम्ही पुढं खेळण्यांपुरतीच ठेवतो, हे आपलं दर आहे की त्यांना ह्याच्या पुढची जी खरी रहस्य आहेत तिकडे त्यांना जर नेलं गेलं तर ते पण शोधून काढले, आणि शोधून काढण्यासाठी ते ठेवलेलंच आहे तसं. फक्त ही जिज्ञासेची दिशा त्याला दिली जात नाही, म्हणून मग त्यांना म्हणजे त्यांच्या ठिकाणी सुद्धा अगदी साध्या खेळण्यात सुद्धा रहस्य ओळखण्याची दृष्टी आहे, पण आपण त्याला त्या दृश्याच्या बाहेर येऊच देत नाही आहे. त्याला झाडाच्या खाली म्हणून म्हटलं ना की आपल्या सृष्टी संदेशमध्ये जसं आहे की वाणी आहे ती वर जाते, त्याला नुसतं शास्त्र नाही कारणीभूत. शास्त्रानं पाणी कसं जातंय हे कळलं, आपल्याला तसं नेता येत नाही. हे यंत्र कसं चालतं हे कळतंय, पण दुरुस्त करता येत नाही. आमच्या हातात काही नाही म्हणतात ते, जे काय म्हणतात ते ह्याच्या पुढं आमच्या हातात काही नाही. तुम्ही आपला कुठे न्यायचं असलं तर न्या, काय देवाला प्रार्थना काय ते करा, ती प्रार्थनाच चालते त्याला. आता ती प्रार्थना का चालते, प्रार्थना त्याचं काय नक्की करते हे ओळखलं पाहिजे ना. खरं सांगायचं तर ते ओळखायला सांगायला पाहिजे की इथंपर्यंत यांनी काम केलं, ह्याच्या पुढचं काम त्यांना येत नाही, काही माहिती नाही म्हणतात. हे मेंदू आहे, ह्याच्यात मला 2% सुद्धा ज्ञान अजून झालेलं नाही. 2 ते 2.5%च्यावर मेंदूचं जे ज्ञान झालेलं नाही, हे अगदी न्यूरोलॉजीची आजच्या परिस्थिती अवस्था अशी आहे. हे जर सगळं समोर आहे आपल्या, तर त्याची स्थिती काय आहे, काय असं झालं ते ठीक आहे, कळण्याचे टप्पे असतील, पण ह्याच्या पलीकडे अजून काहीतरी असलं पाहिजे की ठीक आहे हे असं चालतं हे कळलं. हे जसं शरीराची यंत्रणा एखाद्या माणसाला ही कळलं, तर इथून असं चालतं हे कळलं, पण कधीच मध्ये एकदम ते थांबतं काय थांबतं, सुरू कसं होतं काय सुरू होतं काही सांगता येत नाही. म्हणून तर आपल्याकडे अशा किती घटना जे इतर कोणी डॉक्टर मंडळी असतील किंवा बाहेरही आहेत जे संपर्कात येतात, तर ते अगदी घेऊन जाऊन सांगतात. आणि नंतर तोच मनुष्य आलेला त्यांनी पाहिलेला आहे, त्याने मला सांगितलेलं ही गोष्ट की 1 महिना 2 महिने गेले ह्या गोष्टीला, ते त्याचं विसरून पण गेले विषय, आणि आपले काठी आले गेले. म्हटलं तेव्हा ती पहिल्यांदा विश्वास बसेल बरोबर आहे, कारण ह्या शास्त्रात आता संपलं, मग आता कुठल्याही शास्त्रात नाही सुरू झालं. हे कुठेतरी असायला पाहिजे जिज्ञासा. इतपत जरी झाली तरी अगदी शारीरिकच आहे ही अजूनही पातळीवरची, पण तरीसुद्धा कुठल्या तरी शक्तीशी निगडीत असलं पाहिजे. काही काळ असेल, काही त्याच्यासाठी अजून वेळ असेल, ती आली नसेल, म्हणजे वेळ येणं म्हणजे काही असतं का वेगळं, असं त्याला ती जिज्ञासा म्हटलेलं. हे सगळं तिकडे वळलं पाहिजे की तिथे सूक्ष्म आहे. तेव्हा मुलाचं सुद्धा जर साध्या स्थूलाकडून सूक्ष्माकडे साधा प्रवास चालू आहे, तर जिज्ञासेचा प्रवास स्थूलाकडून सूक्ष्माकडे, दृश्याकडून अदृश्याकडे, आणि अदृश्याकडून अदृश्याच्या कर्त्याकडे असा व्हायला पाहिजे. आणि हे जर झालं तर ते कोणी काय, मुलं काय, कोणी काय, ज्याला हे लक्षात आलं ते सोड. आपण फक्त दृश्याकडून दृश्याकडे जातो,
दृश्याकडून अदृश्याकडे जात नाही, अदृश्याकडून कर्त्याकडे जात नाही. कारण ह्या दोन्हीच्या पलीकडे काहीतरी असलंच पाहिजे. नुसतं दृश्य ना दृश्य विभागून चालणार नाही. विभागलं कोणी, झाली कशी दोन, हा प्रश्न आहे. दोन कशी झाली हा प्रश्न आहे. तो सोडवायला तो जो जाईल त्याला त्याचा करता सापडेल किंवा निदान त्याचं घोडावं लागेल. गुरुदेवांचं जसं आपल्याला माहिती आहे, त्यांनी फक्त भाऊसाहेबांच्या त्या प्रवचनात ऐकलं की आम्हाला तर ईश्वरप्राप्ती होईलच होईल, हे एवढ्या वाक्यावर चालले सर. ते आज इथं बसलेले आहेत, ते त्या वाक्यावर पुढे गेले म्हणून ईश्वरप्राप्ती होईलच. पण ते जर मनुष्य नित्यनेमाने करेल किंवा नाम जर नित्यनेमाने घेईल, श्रद्धेने घेईल, तर तो काय परीक्षेत पास नव्हे पहिला सुद्धा येईल, एवढं ते म्हणाले. ते पण भाऊसाहेब महाराज म्हणाले आणि ह्याने मनाने घेतले, हे त्याच वेळेला आणि त्या वयातच मनानं घेतलं जाऊ शकतं. मोठा मनुष्य म्हणतो असलं काय नसतं, तुम्ही जेवढं करणार, अभ्यास करणार, तेवढे तुम्हाला मार्क मिळणार. ते त्याचं, कारण तो आता सगळं ज्ञानी झालेलं, तेव्हा आता त्याचं वळण त्याला लागलेलं आहे. पण हे वळण लागण्याच्या आधी हे अधिक लवकर सोपं होतं, कारण त्यांनी हे ऐकलं. ते म्हणले असं आहे ना, ठीक आहे, अभ्यास तर करायचा, तो करायचाच आहे मला, पण अशांना नेम घेऊन करून किंवा जर नाम घेऊन त्याला जोड देऊन जर मनुष्य पाहिला येत असेल, तो मला बघायचंच आहे, तर येतो पाहिला, हे करून त्याने जे नाम घेतलं त्याच्या पुढे आपल्याला माहिती की जगन्नाथ शंकर शेठची तार त्यांना आलेली स्वप्नच होती. ज्या दिवशी ती त्या बॉम्बे बोर्ड होतं, ज्याच्यामध्ये कर्नाटकपासून सगळ्या गोव्यापासून भाग होतो, अशा काळातले ते पहिले येणार आहे. पण त्याचंसुद्धा त्यांना आणि त्या दिवशीच्या सगळ्या परीक्षांच्या पेपरला जाताना सुद्धा पहाटेचा नेम न चुकवता ते गेले. ते म्हटलं एकदा ठरलंय ना तर करूनच बघायचं, कारण उद्या त्यात चुकलं तर ते झालं नाही असं होईल, तर त्यात न चुकता हे करून बघायचं काय होतं. आणि त्याप्रमाणे गेले आणि प्रत्यक्षात त्यांना पहाटे स्वप्नात समोर आपल्याला तार आलेली असं दिसलं. त्या काळात तेवढा एक मार्ग असेल आणि असं येणाऱ्यांना ती तार पाठवली जात असेल. आपणही तो अनुभव घेतला आहे. तर ती तसं ताराला पाठवलं जात की विद्यापीठात आलं, याच्यात आला, त्यात आला, बोर्डात, तर ते जगन्नाथ शंकर शेठ पहिले मिळाले ती त्याची तार. आणि नंतर पुढे 11 वाजता जेव्हा तो मनुष्य आला, तारीची बसपून असते वेळ, तसं त्याची तार म्हणाले, तार प्रत्यक्ष तिथं. पण महत्त्वाचं हे की तिथून त्याने मागं बघितलं नाही परत. हे सगळं झालं तरी कदाचित योगायोग जावं लागेल परत, तर काय करणार, योगायोगानं त्याची तार येत नाही, योगायोगानं असलं काही होत नाही. तुम्ही जे एकदा ठरवून तुम्हाला हे मला असं कळलं पाहिजे, अशा ह्यानं तुम्ही जे गेलात आणि त्या शब्दावर विश्वास ठेवून पुढे मला हे असं जर होत असेल, आता या क्षणी सुरू झालं की नाम ही सूक्ष्म गोष्ट आहे, तिने ह्याचं हे कसं झालं, हा व्यवहाराचा प्रश्न आहे. मी अभ्यास करणं आणि पास होणं हा व्यवहारातला एक कार्यकारण भावाचा विषय आहे. त्याच्यात ते पहिलं येणं त्यांनी सांगितले, पहिला सुद्धा येईल हे म्हणाले, पहिला सुद्धा येईल कशाच्या आधारावर म्हणाले, हा सुद्धा कशाच्या आधारावर म्हणाले ते, आणि ते खरं कसं झालं. सूक्ष्म हे स्थूल हलवतं, हे जे आहे मूळ त्याच्यातलं, ते तिथेपर्यंत गेल्यानंतर मग सूक्ष्माचा मग व्यवहार, म्हणून ते करीत सूक्ष्माचा व्यवहार, अपार बुद्धीचे सागर केला सूक्ष्माचा व्यवहार. सूक्ष्म व्यवहारात कसं आणता येतं हे त्यांना कल्पना आहे, म्हणून ही एक साधन आहे. तर ते साधन असं मग मेकॅनिझम शोधण्याकडे लक्ष झालं. जसं मुलं ते खेळण्याचं हे शोधतं, तसं इकडची जिज्ञासा दृश्याकडची वळून तिकडे गेली आणि मग पुढचे अनुभव यायला लागल्यावर लक्षात आलं की अरे आहे हे खूपच मोठे विषय आहे. त्याच्यात हे विषय किरकोळ आहे, त्यांची तिकडे हालचाल करणं हे फार किरकोळ आहे. ही हालचाल ह्यात कुठे म्हणजे त्या मोजली पण जाणार नाही, कारण ते पहिल्यांदा ते ठीक आहे तेवढंच महत्त्व आहे. पुढे काय, पुढे खरं आहे ते खरं आपला अभ्यासनेपर्यंत पुढे आहे. ते असं का तसं का असं जे वाटत काय ते हे असं का, हा प्रश्न असलाच पाहिजे. हा प्रश्न असावाच की हे ते म्हणाले, विश्वास ठेवला, मी नाम घेतोय आणि पहिला मार्ग, आता या सगळ्या गोष्टी अशा का, इथे ते हे असं का, हा जो का तो जो प्रश्न आहे, ज्याने विज्ञानाची काही प्रगती त्या आधारावरच होते, त्याच्या पलीकडची प्रगती आहे की विज्ञानाच्या पलीकडे जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तरी तशा का आणि त्या त्याच्या सुपिरियर का राहतात. तर हे सुद्धा म्हणजे प्रपंचाचं तसं हे का, सूक्ष्म विज्ञान जे चालतं तिथं तसं का, आणि त्याच्या पलीकडे जे आत्मज्ञान चालतं तिथं तसं का, कट्टी ह्या सगळ्याचा पुन्हा गाळा आहे. तर खूप मोठी माणसं आहे. आता याच्याशी आपण आता आजचा आपली परिस्थिती पाहून पाहिजे. स्वार्थ आहे, लोक आहे, सारखं असू आहे, कोणाच तरी काहीतरी चांगलं बघत नाही, अस्वस्थता येते, आलं तर सगळ्यांचं विसरायला होते, आपला स्वार्थ ते सुद्धा कसा साधलं जाईल, कशाचं ते जे ते सगळं ज्ञानी होणारं चित्त आणि आत्मज्ञानाने होणारं चित्त याच्यामध्ये इतका फरक आहे की तो लक्षात येतो की ही जिज्ञासा जर इकडं वळवली आणि जर आपल्याला त्याचं रहस्य सापडलं तर सापडलं,
म्हणजे हीच मगाची म्हणलं मनुष्य जन्माची मर्दमुकी आहे, ती इकडं वळून ते शोधणार आहे. आणि मामा म्हणायचे, मामासाहेब म्हणायचं, आपल्याला माहिती आहे की ते कंदील प्रकाश देतो, ते काचेचे प्रकाश पडतो बाहेर. एखाद्या वेळा काच भरकट होईल तर प्रकाश कमी होईल, बरोबर आहे, पण काच स्वच्छ आहे तर प्रकाश बाहेर असतो, कंदिलाची काचेत प्रकाश येतो, बरोबर. तर ते म्हणले एवढ्यावर आपलं माणसाचं काम एवढ्यावर भागत नाही. एवढ्यावर पशुला दाखवायची वाट असेल तर दाखवता येईल, त्याला त्यातनं त्या काचेतनं प्रकाश आला दिसला, ते आपलं त्या प्रकाशात ते त्याला घेऊन आला आपण, ठीक आहे. माणसाने एवढा हाताला कंदील घेऊन एवढं चाललं आणि त्याला ते दिसलं, हे त्याच्या दृष्टीनं पुरेसं नाही. त्याच्या दृष्टीनं काच प्रकाश देत नाही आहे हे त्याला कळलं पाहिजे. काच काढून आज जो दिवा लावला आहे तो शोधला पाहिजे, तो कशावर चालतो ते त्याला कळलं पाहिजे, आणि तो केव्हा चालतो आणि का बंद होतो हे सगळं त्याला जर कळलं तर कधीतरी आतला दिवा सुद्धा तो शोधेल. काय मामाचं म्हणण्याचं लक्षात आलं पाहिजे. त्यांना काय म्हणायचं असं की आपण सुद्धा असे कुठेतरी आतल्या प्रकाशावर चाललेले आहोत, आतल्या दिव्यावर चैतन्यावर चाललेले आहोत. तिकडे ही जिज्ञासा लावली तर मला तिथलं जसं सापडतं, पूर्वीच्या काळात ही कंदील होते किंवा त्याच्या वस्तू होत्या म्हणून, आता अशा आजच्या असतील, आज काय बल्ब म्हणून काय बल्बच्या काचेत नवरात प्रकाश येतो, काय नळीचं थोडंच काम आहे, ते आज त्याच्या काहीतरी आहे की ज्याचं काम आहे. मग त्याच्याही अजून तसं आपल्यामध्ये सुद्धा बाहेर जे दिसतं आहे त्याच्या आत काहीतरी आहे, तिकडे ती जिज्ञासा वळली. आणि ते संत सांगतात ते काय असतं, जिज्ञासा ही विशेष देणगी आहे, एवढं लक्षात ठेवून तिच्याकडे पहा, विशेष देणगी आहे. आणि ती त्या अर्थाने साधन करून त्यांना मार्ग मिळालेले आहेत, ते मुक्त झालेले आहेत. ते कशाच्या आधाराने मुक्त झाले तर त्यांना जी मॉडेल्स मिळाली, जे समोर जे काही सापडलं होतं ते गुरुदेव चरित्र आहे, बस त्यांना बाबा महाराज चरित्र सापडलं, अरविंद चरित्र सापडलं. ते तिथं का निर्णय घेतले की ह्या सगळ्या लौकिक याच्यात मला काय पडायचं नाही, माझा ईश्वरी आदेश आहे की आपण जावं आणि तिथे राहावं. तर बेटावर काय 25 वर्ष झाले, 26 वर्ष झाली, त्या ह्याच्यातनं सुद्धा बाहेर आली, प्रसिंगमधून सुद्धा बाहेर आली, त्या खोलीतून सुद्धा बाहेर आली, जी काही वस्तू आहे आपल्याला माहिती आहे, तर तिथून ते बाहेर सुद्धा आले. तेव्हा आणि तरीसुद्धा एवढा जगाचा कारभार त्यांच्या दृष्टीनं त्यांचं जे जग आहे, म्हणजे ते त्यांच्याशी निगडीत असलेल्या लोकांचं जे जग आहे त्या जगाचा कारभार ते इथपासूनच करतात. हे काय आहे याचा आपल्याला निदान शोधून काढलं पाहिजे. हे शोधून काढलं पाहिजे की इथेपासून त्या जगाचा व्यवहार कसा काय होतात, स्वतः जाऊन जे होत नाही ते न जातच होते. हे न जाता होण्याचा मार्ग कोणता आणि तो कसा सापडलेला आहे आणि काय झालंय हे त्यांनी संत ते तसं का सांगतात, वागतात, त्यांनी कोणता मार्ग स्वीकारला, त्यांनी काय केलं, एवढी जिज्ञासा बाळगली तरी यातल्या कितीतरी गोष्टी कळतात. हे म्हणजे आता अगदी साधं, म्हणजे ते आता साधं म्हणजे त्या अर्थाने, कारण महाराज एका अर्थाने ते म्हणले ते पण काय, पण तेही बघू. आपले बाबा महाराजांच्याकडे ग्रस्त येत असत, कडचे इंजिनियर होते ते, त्यांच्याबरोबर एक ओव्हरसेअर त्यांची यायची, तर ते दोघे मिळून रोज दर्शन आणायचं. भावाने एकदा त्यांना सांगितलं होतं आता असं रोज येऊन काय होत नाही बरं का, नसतं असं म्हटले एकदा, पण ते वेगळ्या संदर्भात म्हटले. तर तरीसुद्धा ते रोज येतात असं, ते म्हणले ते जाऊ दे, ते असू दे आम्ही येणार. हे अर्थात काही वेळा परीक्षेसाठी पण असतं. तर ते म्हणले आम्ही आपलं येत जाणार, या म्हटलं बघ तुमचं तुम्ही ठीक आहे आले. तर रोज त्या दिवशी काय व्हायचं, हे सगळे आपली ड्युटी करून येत असल्यामुळं आम्ही ड्युटी करून येताना रोज शेवटी आकाशात चंद्र बघायची वेळेस, त्यामुळं जाता जाता त्यांचं आकाशाकडे लक्ष द्यायचं, ते रोज चंद्र लक्ष. आणि हे कधीतरी एकदम जाणीव झाली, करे महिना झाला, 2 महिने झाले, आपण रोज ह्यांच्याकडे येतोय, आपण रोज चंद्र बघतोय, त्याच्याकडे जातोय आणि आपलं काय नमस्कार करतोय, काय 2 शब्द बोलतोय येतोय, हे आपलं चाललंय. काय आपण असेच चंद्र बघत राहणार काय, ठीक आहे कुठेतरी का असं कुठेतरी काहीतरी किंवा काहीतरी एक आलं पाहिजे कुठेतरी असं, हे जिज्ञासेतूनच आहे आलेलं गुण की हे काय आहे ते असे आपण असंच चंद्र बघत काय राहणार. किती जन्म असेच नुसते चंद्रदर्शन घ्यायला म्हणतो का आपण, नुसते जातोय एवढं तर खरं, ते काहीतरी आहे हे कळलेलं आहे हे पण खरं आहे, जावं असं वाटतं हे खरं आहे. तर हे असे किती आपण किती जन्म हे बघत राहणार गोष्ट. त्या दिवशी बरं ह्या चंद्राचा विषय त्यांचा ह्यांच्याशी काय संबंध महाराज, कधी विषय झाला कधी विचारला नाही, त्या दिवशी सुद्धा काही झालं. ते खोलीत त्या दिवशी त्यांनी पाऊल टाकला, आज पाऊल ठेवल्याबरोबर ते म्हणले जन्मजन्मी हे बघायचं नाही याची देही याची डोळा पूर्णत्वाला नेणार असं म्हणले, बाकी काय नाही. आता तो येते म्हणल्यावर त्याला ते देण्याचं काम त्यांच्याकडे लागलं. आता हे का लागलं ते चंद्रदर्शनाचं त्यांना कसं कळलं, ते जन्मोजन्मी तेच करायचं नाही हे त्यांना कसं कळलं, अशा त्या जिज्ञासा उत्पन्न होतात. त्या तिकडे वळल्या की त्यानं ते काय मार्गाने हे सापडलं, कसं सांगितलं असेल, का सांगितलं असेल,
आज आपला निरोप एखादा सांगितलं तर लक्षात कोणी ठेवत नाही, तोंडी सांगून सुद्धा, अगदी हे देऊन सुद्धा, पण तो त्यांना आपण काहीच बोललोच नाही आहे. तर बरं जन्मजन्मीन ते सगळे बाकीच्या आणखीनच गोष्टी आहेत. तर ते सगळं त्याचं ते उत्तर आहे. आणि त्यांनी ते केलेलं पण आहे, पूर्णत्व नेणार मी त्यांना नेलंय म्हणून त्यांनी ते आठवण लिहून ठेवली. किंवा मला ह्याचा अनुभव आताच होतो की नेणार असं जरी सांगितलं त्याप्रमाणे नेलं तरी यांनी काही म्हणलं पण नव्हतं, पण हे मनात आले, आपल्या जन्मात सार्थक केलं. तर हे त्यांनी करताना काय करतायत ते नक्की, हे साधन करणं, त्यांचं काही साधन त्यांनी केलेलंच आहे. आपलंही काही साधन असेल ते आपल्याला सांगतील, विचारून घेऊ, ते साधन करू. पण करतानाही पुन्हा व्यवहार आहे, ही जिज्ञासा बाकी जिकडे वळलेली आहे, लोक आहेत, त्यांचा ह्या बाजूला जाण्याचा कल नाही, ते आता ह्याला काय करायचं, याच्यात तिथं पुन्हा एक जिज्ञासेचं रूपांतर प्रत्यक्ष त्या साधने करताना सुद्धा पुन्हा कौशल्य. मागे मी आपल्याला यांचं पण भाऊसाहेबांचं तसं की भाऊसाहेब महाराजांचं स्वतः, आता गुरुदेवांचा विषय झाला तिथं भाऊसाहेब महाराजांचा आपल्याला मागे एकदा विषय बोललो होतो की त्यांना स्वतःची ज्ञानाची वेळ त्यांना चुकलेली चालतच, त्यांची पूजा अर्चा सकाळी करून घेत, मग बाहेर होता ते आपल्याला माहितीच आहे की वतनदार काय कुलकर्णी त्या काळात आली, त्यामुळे आपलं बाहेर कट्ट्यावर काय माणसं किती गप्पा मारायला बसले. आणि त्या काळात माहिती आहे आपल्याला ते तुमचं जुन्याची डबे तंबाखू सगळे बसायचा अड्डा, आणि लोकांना काय होतं हाय गप्पात वेळ जातोय आपला, अशा पद्धतीनं बसलेली माणसं, ह्यांना ती अस्वस्थच आहे. आपल्याला गुरुने सांगितलं ती आपली वेळ चुकून चालणार आणि आता ही तर माणसं बरोबर तसं जा तरी कसं म्हणावं. तर आता शेवटी इथे सुद्धा ते जिज्ञासेचं वळण जेव्हा त्या परमेश्वराकडे वळलेलं आहे, त्याला साधन मिळालेलं आहे, मार्ग आहे, तरी सुद्धा पुन्हा काहीतरी कौशल्य ते वापरतातच. म्हणून दुसरी दिवशी ते येईपर्यंत तिथे बाहेर त्या पडवीत जिथं सगळे बसून ह्याच्यावर आपल्या बाहेर कट्टावर तिथं ते आले तोपर्यंत त्या दिवशी चुन्याची रेकॉर्डली. आता बसली मंडळी इकडे तिकडे, मग कोणाच्या तरी लक्षात राहा चुन्याची काय काय चुनाव आवडायचं विचारलं की काय चुन्याची रेकॉर्डली. ते इथं आलो की मला पूजेला उठावं लागणार. सांगताना काय सांगितलं, इथे ऊन पडायचं, आपल्याला माहिती असेल पूर्वी उन्हाचं काही सावलीचं हेच मोठं होतं. तर त्यामुळे त्या काळातल्या पद्धतीनं इथं हे आले, रेघेवर ऊन आलं की मला पूजेला जावं लागेल. त्याला जाणे म्हटलं, मला पूजेला जावं लागेल. जिज्ञासा वळलेली आहे, अंमलात आणायचं आहे, काय ते कळलेलं आहे, पण करताना सुद्धा पुन्हा त्या लोकांनी परत असं पूजेला वापरलं. आता झालं काय याच्यामुळे की उलटच झालं. जे पुढे 1-2 दिवस गेल्यानंतर हे जसं त्या रेघेवर आल्यावर उठतात म्हटलं, तर रेघेवर ऊन यायच्या आधी 5-10 मिनिटं लोकच भाडतात ती रेघेजवळ यायला लागले बरं का. आता त्यांनी कोणी काय केलं नाही बरं, ते जे गप्पा मारत बसले होते त्यांनी काही केलं नाही, पण ते होऊनच त्यांना आठवण करायला लागली की ते जवळ आले बरं का. म्हणजे उठून जाण्यातला सुद्धा जे काही थोडी कटोत आली असती किंवा काही अडचण आली असती ती आली नाही, ती उलटीच झालं. कारण म्हणून म्हटलं, एकदा जिज्ञासा परमेश्वराकडे वळली की अशा वळलेल्या माणसाला सांभाळण्याचं काम त्यांच्याकडे झालं. ते परमेश्वराचं काम सुरू झालं की त्यांना बुद्धीही झाली की ह्यांना आठवण करावी 5-10 मिनिटं. कुठे हेही गप्पात समजा काय असतील सांगेल तर त्यांना 10 मिनिटांनी आपलं ते इथं ऊन जवळ आले बरं कोण असं म्हणून त्यांना आधीच लोक म्हणाले. आणि हे सगळं झालं की ते जायचे निघून, आणि ते जायचे पूजेला म्हणून जाऊन तिथं नामाला बसायचे, आणि ही जी मंडळी ही गप्पा म्हणून बसायचे. ते त्यांचा तसंच चालू राहिलं. फक्त यांची जी अडवणूक तशी जायची त्यांनी सोडवणूक करून गेली, आणि जे सापडलेले आहे एकदा मार्ग तो त्यांचा चालायचा त्यांनी चालू ठेवला. आणि हे त्यामुळं ते जायचे तिथे गेले. त्याच्या पुढचा हा शिष्यांचा अनुभव सांगितला, तर गुरूंचं काय झालं असेल याची कल्पना आपल्याला आहे. तेव्हा रहस्य जर याच्यात काय असेल तर पहिल्यांदा जागा होण्यात रहस्य. जिज्ञासेच्या बाबतीत सर्वात जसं रहस्य हे कळत नाही हे आहे, तर त्यासाठी त्याच्याही अधिक आणखीन काय करावं लागत असेल, म्हणजे जागा तरी व्हायला पाहिजे. त्या जागं होणं, सावधान होणं हेच त्यातलं खरं आहे. या प्रपंचाचा अनुभव नुसता सावधानपणे पाहायला तरी मनुष्य दाखवावे. अरे या प्रपंचाचा असा अनुभव आहे की काय जे दिसते समोर ते कसं चाललं आहे, आणि तसं का चाललं आहे याची उत्तरं माझ्याकडे नाहीत. मी जे करतो आहे ते अशाच पद्धतीने तसं होतंच असं नाही, त्याचं काहीतरी वेगळंच होतं, नवीनच काहीतरी निर्माण होतं, नवीन रचना तयार होतात, काहीतरी चालू आहे सतत प्रपंचामध्ये. हे काय चाललं आहे नक्की, जन्म असो मृत्यू असो काय सगळ्या घटना असो, तर हे सगळ्याच्याकडे जाग होऊन त्यांनी सावधानतेनं पाहायला सुरुवात केली की मग का हा प्रश्न पडतो, कशामुळे, आणि ह्याचं कोणीतरी नियंता आहे काय, मग त्या नियंत्याकडे मग त्याच्याशी माझं अनुसंधान कसं आहे, असं सगळा प्रश्न पुढचा त्याला पडेल सुटेल. आणि तो मार्ग त्याला देणारे जसे ही लोक ते स्वतः जरी पुढं गप्पा मारत बसले तरी यांची सोय करून दिली, तसं भगवंत त्याची सोय करून देतो, त्यांचं त्यांना गवळ देत गप्पा. कधीतरी त्यांना ह्या चुन्याची रेगा आयुष्यात त्यांच्या ओढायची वेळ आली ओढते, पण असं आहे खरं, एवढं खरं. आणि ह्या सगळ्या परीक्षा होतात आपल्याला वेळ झाला, त्यामुळे आज मी ह्या जिज्ञासेचा भाग आहे, पुढच्या वेळेला बघतो. त्यामुळे बघू आता काय योग असेल त्यानुसार. तर त्या जागा व्हावं, सावधान व्हावं,
आणि जी जिज्ञासेची मूळ आपल्याला देणगी आहे, मनुष्य जन्माची देणगी आहे. कुठे कोणी पक्षी बैल काय हुडकायला गेला नाही, करता कोण आहे, काय आहे, हे कशामुळे चाललं आहे, असं का तसं का, हे सगळं नाही. तिथे सगळं आपल्याला आहे. फक्त आता ते जागं झालं, सावधान झालं आणि शोधायला लागला की सापडतं आहे असं आहे. आणि मग एकदा जर त्यांच्या ताब्यात केलं तर मग सुधरत ते चालवतच काय. मग काय करतो तरी वाढीचं काय काम त्यांनी ठरवलं वा असं आहे. आणि असेल त्यांच्या कानावर घालावं आणि जे त्यांना करायचं ते करतातच. तर त्यांना ह्यातलं काहीच शक्य नाही, त्यामुळे ते करतायत तर ते त्यांना करू द्यावं एवढंच त्याच्यातलं आहे. हे जे ह्यांना कळलं, त्यांना विचारलं होतं महाराज स्वामी म्हणले, ते म्हणले काय त्यात म्हणजे आता ते मनातलं कळायचं म्हणले ते काही अवघड नाही एवढी गोष्ट. आता किती किती सहजपणे ते त्याच्याकडे पाहत असतील हे कळतं. हे कळल्यानंतर ही जिज्ञासा वळल्यावर कुठे जाऊ शकते हे कळतं. नाही तर इकडे अगदी अगदी मनातलं मन मोकळं करून वगैरे पत्रलं तरी तसंच मन परत राहील याची गॅरंटी नाही. तिथं त्यांना बाजायला बदल सुद्धा कळतो. तर ते म्हणले महाराज सहज म्हणले अगदी की ते काय नाही म्हणले, मनाशी फक्त तादात्म्य व्हावं लागतं. ते मन एकच असतं मुळात. ते त्याच्याची तादात्म्य झालं ते कळतं. मग त्याच्या त्या खुणा असतात कधीतरी दिलेल्या, तर ते आपल्याला कळलं की हे होऊ शकतं. मग आता मग तादात्म्य आपण उठून आपल्याला काय नाही कळत. आपल्याला घरातल्या माणसाचं काय त्याच्या डोक्यात आहे ते कळतं. तो एक सांगतो एक बोलतो, त्याच्या डोक्यात तिसरं असतं, मग ते नंतर कधीतरी कळतं वगैरे. हे सगळं आपल्याला इथं आपण तर या जगात वावरतोय. आणि हे तर ते जगाला आले नसते, ते बाहेरच्या माणसाचं पाऊल टाकलं सांगतात आपल्याला दर्शन काय जन्मजन्मी घ्यायचं नाही. हे काय आहे ते चटकन त्या मनाशी तादात्म्य झाली, संपलं, एवढाच आहे विषय. ह्यापेक्षा मनाला त्यांनी दिलेलं नाही. त्याचं ते म्हणे तेवढंच आहे. ते त्याचा उपयोग करून काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे शस्त्र सापडलं ते आहे, फक्त ते कसं करायचं, काय वापरायचं वगैरे एवढा आता पुढचा प्रश्न आहे, बघूया. आणि ज्यांनी हे जसं निरंजन स्वामींच्या ह्याच्यात की आपण तरुणी लोकात तरवावे एवढी शक्ती माणसाकडे. एका जिज्ञासेनं जी सुरुवात होते ती तिथं जाऊन सुनते. इथपर्यंत त्याने आपल्याला आदेश दिलेत आणि त्याने ते केलेलं पण आहे. आपण तरुणी लोका तरवावे एवढं त्याने दिलेलं आहे. तर मग आता काय आपण आलेलं आपण तरुण तरी जावं. तर ते ह्या जिज्ञासेचं एक सुरुवात, एक साधन आहे. त्याचं जर रहस्य लक्षात आलं, कुठे गेलं आहे, काय आहे, उपजत कसं आहे, काय आहे, सगळं जर एकदा आपण विचार करत गेला तर समोर येईल. आणखीन काय सांगायचं राहिलं तर पुढच्या वेळा बघू. तर आता हा आजचं करतो विषय थांबत. शिबिरानंतर शिबिराचं धाबकी घ्यायची वेळ, ती शिबिरात 2-3 वर्ष होतात. पान 177 पद 61. आपण शोध घेऊन बघावं म्हणजे यातलं तथ्य काय किंवा हे खरं आहे की नाही कळू शकतं.